हाय नमस्कार, शुभ सकाळ सगळ्याला. तर अन काय म्हणते ते गुड मॉर्निंग बे. आंघोळ केली बघा आता, सकाळ सकाळी करावं. तर मी सकाळ सकाळ बघा सारवून ते काढलं. जास्त आहे का उठलं का तेच काम केलं बघा. इथून तिथून सारवून सगळं काढलं. असंच चुलीला पोतारा वितारा देऊन आपला चांगला. परत तेवढी पाटी भरून भांडी ती घासली. म्हणलं आता कामाला जायचं आहे आपल्याला, 9 वाजता जायचं आहे. हे करता करताच आंघोळ ती करूच तरच मला 8:30 वाजले. तर बसते घरातच. चहा प्यायच्या आज, चहा ती काय पिले नाही. तर ताईला म्हणलं आजचे दिवस कर काय, तर म्हणलं आज रविवार आहे. तर रात्री मला ते 1,500 2 परकर आणि 2 ब्लाऊज पीस आणि उरलेलं पैशाचं थोडं धान्य आणलं बघा. धान्य म्हणजे 5 किलो बाजरी घेतली आणि एक तेलाचा पुडा आणला. बाळा ते परकर आण ग बाई बाहेरचा. तर तुम्हाला दाखवते बघा. आणि एक अंगात घातलाय मी परकर. परकर एक घातला. लई दिवस झाला परकरच नव्हतं. तर इथं छकुलीला आणल्यावर बघी असेल कुठं वळा टाकला असेल बघ. परकर तेवढं दे की आणून तो तू वला निवारला बरं. तर मला लई दिवस झाले परकरच नव्हतं बघा. कमीत कमी मी सीझनमध्ये परकर घेतलेलं. मग सगळंच फाटलं होतं म्हणून रात्तायनं मला 2 ठेवून गेले. तर रात्तायचं बी फाटलं. मग रात्री मला 1,500 मिळलं. तर मी त्यांनी मला पट्टीसनं जाऊन 2 परकर 2 ब्लाऊज पीस. तर ही बी सोनाने शिवलेलं आहे अंगातला. त्याचा गावाकडे गेल्यावर तिनंच घेतलं होतं रात्तायना. तेव्हाच घेतलेलं आणि तिथंच शिवून दिले. म्हटलं ताई तुम्हाला परकरच नाही काय की हे काय जम्पर नाही म्हणून मी शिवून दिलं. एक शिवून दिलं आणि त्याच्या आधीचं हे. तर आज मग रात्री मी त्यांनी जाऊन आणलं. मी नाही, मला रात्री यायलाच 6:30 वाजल्या होत्या कामावर. तर आज बी 9ला जायचं. आणि इथं जवळ असल्यामुळं सुट्टी लवकर करत नाही. ते 6 वाजता सुट्टी असते. यायला जायला उशीर लागतो. परत घरगुती त्यांचं कामाचं काही नसतं या त्याच्यामुळं. तर थँक्यू. होय आणल्याबद्दल म्हणलं थँक्यू. जरचं पाण्यामध्ये 2-3 दिवस पेलं. बरं घ्यायचं. 9 वाजता जाणार आहे का? हा मी आता 9 वाजता झाली की, आता 9 वाजलेच की. बघा तुम्हाला बी लागलं तर काम करा, नाही लागलं तर बसा मग. तर त्यातनं मी आता मसाला आणताय ना तिखटाचं सामान. मसाला काय भाजून देते तुम्हाला. तर म्हणलं मसाला ते आता सीजन चालू होईल. तर त्या पैशातनं राहिलेल्या पैशातनं मी मसाला करणार आहे आज. सामानानं 2 किलो मिरची आहे. 2 किलो मिरच्या आहेत. 2 किलो मिरचीला आता काय लागेल त्याला दुकानदार सांगायचं. दुकानदार सांगाल तसं आणा. तर त्यांना म्हणायचं 2 किलो मिरच्या आहेत त्या, काय असेल ते द्या त्याचं सामान. तर आपल्याला माझ्या आईनं मला मिरच्या दिलेल्या होत्या. तर तुम्ही गेल्या मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं का नाही त्या मला काय माहीत नाही, पण मला दिल त्या मिरच्या. त्यातनं मी आज मला मुहूर्त आलाय, कारण का माझ्याकडे आजपर्यंत पैसेच नव्हतं. पैसे होतं पण माझे किती 2 नाही तर 3 दिवस भरते. तर आणि ह्यांचं तर 2च तेवढंच दिवस भरलेलं. तसं यांना बी काम नाही आणि काहीच नाही. मग माझ्या एकटीचे जेव्हा तर आता मला लागले कालचे जर नाही तर बी आज काम. तर माझा आज सलंग आता 4 दिवस भरतेला. 1 दिवस आता ही 2 दिवस मका मोडायला
आणि परत उद्या खुरपायला जायचे. असे दिवस मका मोडायचे. परत उद्या खुरपायला आहे. खुरपण झालं का परत बुधवारी ती म्हणले ती कांदा लावाय. मग बुधवार आणि गुरुवार जातोय माझा तेवढ्यात 2 दिवसात. आणि आपल्याला कोणाचं बघा उसणं पासणं पैसे मी घेत नाही कोणाचं. आणि आम्हाला सवय बी नाही का नाही, कधीच नाही कधीच पैसे मी घेत नाही. कधी याजाचं नाही तसलं. तुम्ही म्हणचाल बचत गट म्हणचाल तसलं काय नाही. परत घरात उपाशी काय मरणा की होय बाबा आता ह्याचं घेतल्यात आणि त्याचं बुडवल्यात असं उसणं दे 100 दे 500 असलं तर कधीच नाही. काय असेल ते आपल्या कामावर की होय बाबा मी तुमच्यात काम करतो, एक दिवस मला 500 रुपये द्या, असं आमचं असतंय बघा. कुणाला विचारत बी नाही आम्ही काय आणि सांगत बी नाही की तर त्याचं तंबाखूचं ते म्हणतंय. तर ते रानवाला मालक इथं काय पान खायला बसायचं का नाही, पाणी न्यायला त्याचं. तर काल होता बाजार. तर बाजारला बी गेलं नव्हतं. परत रात्री किराणा आणा गेल्यावर ते म्हणलं पाहुण्यात जावा तुम्ही माझी तंबाखू घेऊन या. तर ते म्हणते तंबाखू किती आणले. तर सगळे अशा चांगल्या कमेंट आहेत त्या. तर एका ताईनं अमरनाथच केव्हा ते ताई म्हणते ते तुला ये इकडं वडापावचा गाडा ते काय चालेल. पण ताई कसं असतंय की ह्या गावाला त्या गावाला फिरायचं म्हणल्यावर लेकराचं नुकसान होतंय बघा. किती बी आपलं हाल झालं तर आता आपण किती बी हाल झालं तर लेकरासाठी सोसावं लागतं या की बाबा परत 4 माणसं नावं ठेवणार अजून की झाले की आता इकडं गबाळ घेऊन तिकडं गबाळ घेऊन चाललायच की लेकरांचा हाल. त्यात आपली मुलगी जरा थोडी हुशार आहे त्यामुळं अपेक्षा आहे आपली शाळा शिकवायची. त्याच्यामुळं दुसरं काही कारण नाही. तर तिचं स्वप्न आहे जरा थोडं म्हणते तुम्ही आई बाबा तुम्ही कष्ट करतायत त्याची थोडी मला जाण आहे. मी थोडं त्याच्यातनं तुम्हाला काहीतरी करून दाखवते. तर असल्या आपल्या पुढच्या मुलाने आपल्याला इतका आधार द्यायचा म्हणल्यावर आपण त्यांना शिकवायचं ते आपल्याला शिकवते ते. मग त्यासाठी त्यांच्यासाठी बघा आपण का बरं कष्ट चालू आहे. कारण का आजकाल कष्ट ती केल्याशिवाय पैसे कोणी देत नाही. आणि आपल्याकडे नसलं का जगाकडे नसतं ना आपण काम करायला लागलं का आपल्याला पैसे देते ते. तर आता नाही म्हणलं तर ह्या वर्षात तिचा 30,000 तर खर्च झाला. तर 30,000 खर्च झाला तर आम्ही 30,000 मालकाकडून घेतले. तर मग ते पैसे आता आम्हाला फेडायला येतात सीझनमध्ये आहे का ना. तर सगळे मला ही तर 1 तास अजून लावायचा आहे तिचा एक गणिताचं. तिचं थोडंसं गणित जरा ते त्रास पडते तिला गणिताला. तर एका गणिताच्या तासाला तिला 5,000 आहेत. तर जेवढं आमच्याकडून होतं तेवढं बघा या असल्या कष्टातनं आम्ही करून तिला हे करतो. आणि सायन्स म्हणल्यावर तर लय अवघड असते. तर या असल्या कामातनं ते तरी मी तिला लई ताप देत नाही ह्याचा कामाचा ह्याचा त्याचा. तुझं म्हणत असते तू स्वयंपाकाचा लोड करत जा. मला किती का त्रास पडा ना माझे मी काम करत जाईल. तर दुसरी एक कमेंट आली भावनेला का जात नाही. तर भावनेला आमचं नाही घर ना काय आम्हाला जागा. त्यामुळे मी लग्न झाल्यापासून बघा अशीच आहे इकडं बाहेरच का हाय आपल्याला घर जागा काय तर राहताय ना जागा आपल्याला तिथं त्यांच्या शेजारी दिलेली आहे. तर तिथं मी गळ्यातलं घाण ठेवलं माझं आणि तिथं शेड मारलं भावनेला. तर त्याला आता कडनी पत्र मारायला तरी लेकरांची शाळा त्याच्यामुळं मी काय मारलं नाही. तर बघू आपण जमलं तर आता पुढच्या वर्षी तरी आता एवढा सीझन संपल्यावर तर आता ही मालक म्हणते ते तुकडं ते न्या इटाचं ही करा आणि मग कडनी ही करा मारा थोडं बिताडा घेऊन शेड मारा
तर बघू आता मालक बी चांगले आहेत ते साथ देते ते आपल्याला. तर करू आता मग बाळवणीला जाऊ. कारण का आता ही जर 1 वर्ष राहिले अजून. आता ही 9वीचं 6 महिन्या 1.5 वर्ष राहिलं. 9वीचं 6 महिन्यांना 10वीचं. मग तिथनं बघायचं मग तिला चांगलं कुठं तरी 11वीला ॲडमिशन टाकून ते. तर ह्या कारणामुळं मी भटीवर आहे बघा. मग काय आणि तसलं मला लेकरं ती सोडून कुठं जाऊ वाटत नाही. म्हणजे कुठंच कोणाच्या विश्वासावर ठेवू वाटत नाही. त्यांना आपण त्यांना जन्मल्यापासून ठेवलं नव्हते, पण ठेवलं होते मी आईपाशी. पण तिला कळायला लागलं का परत मी तिला इकडंच आणली 6वीपासून. लॉकडाऊन जे पडलं का नाही तेव्हापासून मी इकडंच आणली तिला. तर चला आता लय व्हिडिओ मोठा झालाय. पुढच्या व्हिडिओमध्ये बोलू आपण. मला कामाला बी जायचं तर थोडंसं खाते. तर मी इकडं बघते सारखं. तुम्ही म्हणताल इकडं काय बघते, तर मी बघते कारण काही तर आपल्याला वाटाच्या कडालाच हे आहे काम आहे. तर ते बाया हाका मारते त्या का काय ते बघते. तर चला आता बाय.